Hello, dear students. Here Dilip Jadhav sir. Now we are learning General Science of Standard 8 Pollution. This is chapter number 8. Now you know well, many problems have been arisen on the earth due to human interference in the nature. That are industrialization, increasing population, mining, transportation, indiscriminate use of pesticides and fertilizers, and that are causing pollution on the earth. तुम्हाला माहिती आहे की मानवाचा पर्यावरणामधील हस्तक्षेप खूप वाढलेला आहे. प्रचंड कारखानदारी, वाढते लोकसंख्या, खाणकाम, वाहतूक आणि रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अंधाधुंद वापर याच्यामुळे पर्यावरणाची अतोनात हानी झालेली आहे. नाउ वी विल सी व्हॉट मीन्स पोल्युशन अँड व्हॉट मीन्स पोल्युटंट. प्रदूषण म्हणजे काय आणि प्रदूषक म्हणजे काय. प्रदूषक म्हणजे असे घटक की जे प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. नाउ द डेफिनेशन ऑफ पोल्युशन: contamination of natural environment that will be harmful to ecosystem is called as pollution. प्रदूषण म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाचा प्रदूषितपणा की ज्याच्यामुळे परिसंस्थेवरती परिणाम होतो, त्याला प्रदूषण असं म्हणतात. नाउ व्हॉट मीन्स पोल्युटंट्स: फॅक्टर्स अफेक्टिंग नॅचरल फंक्शन ऑफ इकोसिस्टम and causing harmful effects on biotic and abiotic factors are called as pollutants. असे घटक की जे नैसर्गिक पर्यावरणामध्ये हस्तक्षेप करतात आणि जैविक आणि अजैविक घटकांच्यावरती परिणाम करतात, अशा घटकांना प्रदूषके असं म्हणतात. म्हणजे कोणताही घटक असेल की जो निसर्गाच्या वाढीसाठी हानिकारक असेल, प्लास्टिक बॅग असेल, थर्माकोल असेल, अति जास्त प्रमाणात निघालेला धूर असेल वाहनातून, कोणताही घटक. पोल्युटंट्स मे बी नॅचरल ऑर मॅनमेड. ते नैसर्गिक असू शकतात, मानवनिर्मित असू शकतात. नाउ वी विल कम टू द नेक्स्ट पॉइंट: रिझन्स ऑफ एअर पोल्युशन. फर्स्ट वी विल सी द एअर पोल्युशन. Volcanic eruption, solid gases and liquid that are in volcanic eruptions, the hydrogen sulfide, sulfur dioxide, carbon dioxide, ammonium chloride, hydrogen vapors, dust etc are given out. याच्यामुळे सुद्धा these are the natural causes of air pollution. Then earthquake, then cyclones and dust storms. मोठमोठी वादळं असतात, धुळीची वादळं असतात, याच्यामुळे सुद्धा नैसर्गिक हवा प्रदूषण होते. फॉरेस्ट फायर्स, जंगलांना आग लागते, रिलीज कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड. जंगलांना आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड तयार होतात, सल्फर डायऑक्साईड तयार होतात. मायक्रोब्स इन एअर, म्हणजे हवेमध्ये जर सूक्ष्मजीवांचं प्रमाण जास्त वाढलं तरी प्रदूषण होतं. स्पोर्स ऑफ बॅक्टेरिया, फंगी आर मिक्स्ड विथ एअर. जस्ट वी आर फेसिंग अ व्हेरी बिग प्रॉब्लेम ऑफ द वर्ल्ड, दॅट आर द कोरोना व्हायरस. दीज आर द मायक्रोब्स इन द एअर. दॅट्स वाय एव्हरीवेअर वी आर टेकिंग द केअर ऑफ द COVID-19. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस सेंचुरी. नो मॅनमेड रिझन्स, मानवी कारणं काय आहेत प्रदूषणाची. Fuel, burning of fuel gives out again carbon dioxide, sulfur dioxide, and this increases the air pollution. Then burning of solid waste, agriculture waste, आपण लाकूड वगैरे जातो त्याच्यामुळे हवा प्रदूषण होतं. इंडस्ट्रियलायझेशन,
वाढती काम करणारी ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स अँड ब्लास्ट्स, अणुऊर्जा प्रकल्पातून प्रदूषकं बाहेर पडतात. आपण अणु चाचण्या घेतो, यामधूनही प्रदूषकं बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे हवा प्रदूषण होत असते. नाऊ वी विल सी सम एअर पोल्युटंट्स, their sources and their effects. That is sulfur dioxide. This is after burning of coal or fuel, sulfur dioxide is given out, and irritation of eyes, respiratory tract, excess mucus, cough and breath. डोळ्यांची आग होते एक्स्ट्रा सल्फर डायऑक्साईड बाहेर पडल्यामुळे. श्वसन नलिकेची आग होते. कार्बन मोनॉक्साईड, व्हेहिक्युलर अँड इंडस्ट्रियल स्मोक, वाहनाच्या धुरातून बाहेर पडतो आणि कारखानदारीमधूनही बाहेर पडतो. लोअर्ड ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड, आपल्या श्वसनातून गेल्यानंतर ऑक्सिजनची पातळी कमी करतो. ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन, व्हेहिक्युलर स्मोक, वाहनांच्या धुरातून बाहेर पडतो. इरिटेशन ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अँड लंग्स, आपल्या लंग्सवरती परिणाम होतो. श्वसन नलिकेचं इरिटेशन होत असतं. पार्टिक्युलेट मॅटर, व्हेहिक्युलर अँड इंडस्ट्रियल इस्टेट, एकदम छोटे छोटे कण बाहेर पडतात. रेस्पिरेटरी डिझीज, डस्ट, व्हेहिक्युलर इंडस्ट्रियल स्मोक, सिलिकॉसिस, सिरोसिस असंही त्याला म्हणतात. पेस्टिसाइड्स, प्रोडक्शन अँड यूज ऑफ पेस्टिसाइड्स, मेंटल विकनेस, डेथ ड्यू टू प्रोलॉंग्ड एक्सपोजर, म्हणजे जी कीटकनाशक आहेत जास्त वापरल्यानंतर आहारात आल्यानंतर सुद्धा मृत्यू होऊ शकतो. मिथेन, दॅट इज CH4, इंडस्ट्रियल लिकेज, कारखान्यांचं लिकेज झाल्यानंतर बाहेर पडतात. पॉयझनिंग, स्किन कॅन्सर, अस्थमा, etc. द इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स अँड ॲनिमल्स. लिसन दिस केअरफुली. प्लांट्स, स्टोमॅटा गेट क्लोज्ड, पर्णरंध्र बंद होतात आणि वनस्पतींना प्रकाश संश्लेषण करता येत नाही. स्लोविंग डाऊन ऑफ द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. आणि थर्ड, ग्रोथ इज रिटार्टेड, वनस्पतींची उंची ही खुंटते. लिव्स फॉल ऑफ, पानं गळून पडतात. प्राण्यांच्यावरती परिणाम. रेस्पिरेशन इज ॲडव्हर्सली इफेक्टेड, श्वसन संस्थेवरती खूप मोठा परिणाम होतो. आणि इरिटेशन ऑफ आईज, आणि सारखा डोळ्यांना आगही होत असते. इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स अँड ॲनिमल्स. That depletion in ozone layer, means that there is a ozone layer in the sky. It is up to the height of 48 kilometers and it protects from the ultraviolet rays coming from the sun. So this ozone layer is affected by the air pollution. You know that the greenhouse effect and global warming, a limited and enough carbon dioxide protects the ozone layer, but if the carbon dioxide increases, then the energy which is on the earth increases, and this has a very much effect on the earth and the ozone layer. Then acid rain, just I explain you, the carbon dioxide, sulfur dioxide, nitrogen dioxide, these gases are given out by some activities. While raining, these gases combine with the water and the acid is formed. Sulfuric acid, carbonic acid, nitric acid, and these have the effects on plants and animals. What the effect that have? The acidity of soil and water bodies increases due to the acid rain. It harms the aquatic organisms. या ॲसिड रेन, आम्लवर्षा पडल्यानंतर पाण्यामधील सजीवांचा सुद्धा परिणाम होतो. प्लांट्स अँड एंटायर फॉरेस्ट लाईफ, टोटल इकोसिस्टम आर ॲडव्हर्सली इफेक्टेड. इरोजन ऑफ बिल्डिंग्स, इमारतींच्यावरतीही परिणाम होतो. देन heavy metals like mercury and cadmium are absorbed by the plants and hereby enter the food chain indirectly due to the acid rain. हे जड धातू आहेत मर्क्युरी सारखे, कॅडमियम सारखे, वनस्पतीमध्ये एंट्री करतात पाण्याद्वारे आणि प्राण्यांच्यावरती परिणाम करत असतात. सो द नेक्स्ट व्हिडिओ
I will send you to you about the water pollution. Before that, preventive measures of the air pollution. What we will take the care? We should check the vehicles. Must be some rules for the industrialization, proper disposal of steering waste. Generally, cities must be there. Control atomic tests. Is we must take limited atomic tests and control ban over CFC production. So this is the first video. The second video that I will send to you about the water pollution. So watch this video again and again, carefully listen again and again, so that you will understand better this chapter. Thank you very much.